अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निदान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मदिक जेथे तुम्हा उळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाभोज तेजस स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मला वाटलं नाही का सर नाही. गदा शंख चक्रादिभिर्भावितांगं, चिदानंद संलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदांग योग प्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठाय कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन चक्रांकृतोख्यां, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. 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 ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. बोला आता कोण काय बोलतायत ते सुरू करा. मी बोलते. हां ओवी क्रमांक 32. हां
नव्हे नव्हे आत्मय आत्मप्रवृत्ती वाढविता कै निवृत्ती तरी या नामाची वायबुंदी चांदीची ना बुंथी असा शब्द आहे, बुंथी, वाय बुंथी. बुंथी बुंथी वाढायची ना. हा. या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सद्गुरु विश्वव्यापी आहेत. देहबुद्धीने शिष्य त्यांना जाणत असले तरी ते पूर्णपणे देहातीतच आहेत. जर ते देहातीत आहेत तर जगाचा मर्त्य संसार करणार कसा? जिथे प्रवृत्तीच नाही मग तिथे निवृत्ती कशी येणार? ज्ञानदेवाच्या सद्गुरूचे नाव निवृत्ती आहे. नाव जरी निवृत्ती असले तरी निवृत्ती नावाचे आभासिक खोटे वस्त्र सोडून दिले द्यानात असं सांगितलं आहे. हा. थोडं म्हणजे चांगलं सांगितलं तुम्ही, छान सांगितलं, कारण तशा अवघड आहेत ह्या ओव्या. पण निवृत्ती या शब्दाचं छान विवरण केलेलं आहे. आणि जणू काही निवृत्ती या नावाचं खोटं आवरण किंवा झिरझिरीत आवरण काहीतरी पाहिजे म्हणून ते घेतलेलं आहे, नाही तर त्यांना त्याचीही आवश्यकता नाही. 2 मुद्दे लक्षात ठेवायचे याच्यात, की जिथे प्रवृत्ती आहे तिथे निवृत्ती आहे. आता त्यांना प्रवृत्तीच नाही तर निवृत्तीची काही गरज नाही. म्हणजे निवृत्ती कुणाला लागते? मला काहीतरी घ्यायचे, मला काहीतरी पाहिजे, मिळवायचे, ही आपली सगळी प्रवृत्ती असते. ते प्रवृत्तीच्या पलीकडे गेलेत, सगळ्या वृत्ती त्यांच्या रहित झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी निवृत्ती हे नाव केवळ एक उपचार म्हणून किंवा फक्त झिरझिरीत आवरण म्हणून धारण केलेलं आहे, असं आपण लक्षात ठेवायचं. तशी त्यांना नावाची गरज नाही. पुढे छान सांगितलं, छान सांगितलं. मॅडम मी बोलू? हो, बोला बोला बोला. पहिल्यातली 26वी ओळ. हो, बोला. का बिंब प्रतिबिंब दिवसक प्रतिबिंब बिंबा अनुमाप होत तैसे द्वैत मिते एक पर्वत असे. बर. म्हणजे आपण आरशात किंवा पाण्यात आपलं मूळ बघतो तेव्हा ते प्रतिबिंब म्हणून आपल्याला दिसतं. म्हणजे बिंब प्रतिबिंब स्वरूपाने पाहणारा जसा एकच आहे तसे पुरुष आणि प्रकृती या उभय रूपाने आत्मतत्व एक आहे. बरोबर, छान सांगितलं, अगदी थोडक्यात सुंदर सांगितलं. आणि हे सगळं हो चालेल ना, सांगा. 30वी सांगू का मॅडम? नाही, आता या अजून काही सांगतायत का बघू ना. त्यांनी 26वी सांगितली, अजून एक सांगणार आहेत का 27वी? बरं, ठीक आहे, ठीक आहे. प्रतिभाताई बोलतायत का काही? हा, 30वी सांगते काही. हो चालेल, सांगा. हो, थोडक्यात सांगते. हो चालेल. निवर्त्य तव नाही मा निवर्ताची सहा काही काही कैसा पैसे खाई तरी कैसा पैसे खाई निवृत्ती नामाच्या. याचं थोडक्यातच सांगितलं. हो, प्रवृत्तीच नाही तर निवृत्ती कशी होणार? पण निवृत्ती हे नाव आपल्या मनाच्या समाधानाकरता आहे, ते आभासात्मक आहे. निवृत्ती या नावात काय साधायचंय ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. प्रवृत्ती आणि निवृत्ती हे 2 सापेक्ष भाग आहे. त्यामुळे प्रवृत्तीच नाही तर निवृत्ती एक म्हणून असं सांगितलं ताई. हो हो, छान सांगितलं, बरोबर आहे. मी सांगू का? सांगा सांगा. निवर्तत्व नाही मा निवर्तची कहा काही तरी कैसा बैसे ठाई निवृत्ती नामाच्या. या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवाच्या गुरुचे नाव निवृत्तीनाथ हे आहे. ज्याला कसली आसक्ती नाही, त्यामुळे कशातून निवृत्त सुद्धा व्हायचे नाही. बरोबर. ज्याच्या एकूण अस्तित्वाला अंत न पार ते त्रिकाला व्यापी आहेत.
त्यांच्यापाशी निवारण करण्याजोगे असे काहीच नाही. मग आपल्या सद्गुरु निवृत्ती हे नाव कसे प्राप्त झाले? निवृत्ती या नावात नेमकी सार्थकता काय आहे? जिथे प्रवृत्ती नाही तिथे निवृत्ती कशी असणार, असा प्रश्न ज्ञानेश्वराच्या मनात घोळू लागला. मग त्यांना निवृत्ती हे नाव कसे देता येणार? छान, सुंदर. अगदी आता सगळ्यांना लक्षात आलंय की निवृत्ती हे केवळ काहीतरी नाव द्यायचं, पण काहीतरी दिलं असेल तरी त्यातनं अर्थ आपण काल पाहिलेला आहे. क्लास सुरू झालाय, बाबांशी बोलतो का? हां, हो, आता क्लास सुरू आहे. हां, चला, येतोय का आवाज माझा? परत आवाज येतोय? ऋषीचा फोन होता. आवाज येतोय माझा? कोणीतरी उत्तर द्या, आवाज येतोय का? ठीक आहे. 33 बरोबर आलं का? हो, छान आलं. मी माझा आवाज येतोय का विचारत होते. येतोय ना आता? आवाज येतोय मॅडम. हा, ठीक आहे, ठीक. आवाज येत नाही, आवाज येत नाही. नाही, दोघींनी सांगितला 33व्या ओवीचा. छान सांगितलेला आहे, कळलं मला, व्यवस्थित कळलं. 33वी ओवी. हो, बोला. आता कोणाला सांगायची का? काल आपण मॅडम ऍक्च्युअल तुम्ही काल शिकवली नाहीये 33वी ओवी, म्हणून आम्ही काहीच बोललो नाही. असं झालं का? मी काल फक्त 32 पर्यंत शिकवलं. नाही, काल आपण 34 पर्यंत गेलो होतो. ते झाली 34वी पाठवून ठेवली ताई. का आपण मग 33वी झाली होती? ठीक आहे, 34वी वाचली आपण. हा, तेच ना. 33 झाली आहे. 33 34 सांगितलं. हा, 34 सांगितलं ना, गोचरू वगैरे सगळं सांगितलं. 32 33 सांगितलं. 32 33. हो, आणि 34चा तुम्हीच विचारला होता गोचरूचा अर्थ. पुन्हा घेऊया आपण. थोडीशी घेते ती मी. वाटलंच तर 33 पण सांगते, तसं काही नाही. समजली नसेल तर 33 पण घेऊया थोडीशी, कारण ह्या सगळ्या कशा आहेत, तत्वज्ञानात्मकच आहेत सगळ्या. त्यामुळे आवाज कमी यायला मॅडम. काय आता माहिती नाही, आज सगळ्यांनाच का आवाज येतो. आवाज आता येतोय ना का नाही येत? कमी कमी यायला. पण आता येतोय, त्यांना येतोय. बरं, जाऊ द्या. ठीक आहे, ठीक. व्यवस्थित आहे ताई. हा, ठीक आहे. पुन्हा बघा, 33वी ओझरती घेते मी परत. निवर्त्य म्हणजे निवृत्त होणारे. तव नाही, तव म्हणजे तुमचे, नाही म्हणजे नाही. म्हणजेच निवृत्त होणारं असं तुमचं हे नाही आहे, अस्तित्व म्हणा किंवा तुमचं जे काही स्वरूप आहे ते. तरी कैसा बैसे ठाई निवृत्ती नामाच्या. तरीसुद्धा तुम्ही निवृत्ती नावाच्या ठिकाणी किंवा त्या स्थानी कसे काय बसलात, अशी शंका येते. म्हणजे काय की परमात्मा ज्ञानघन आहे, ज्ञानपूर्ण आहे, भेद नाही त्यांच्या ठिकाणी. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठलाही भेद नाही आहे, आणि परमात्मा, गुरु आणि निवृत्ती सगळे एकच आहेत. पण त्यांच्या ठिकाणी आपल्याला प्रवृत्ती होते. म्हणजेच काय होतं की एखादी गोष्ट हवीशी वाटते, म्हणून ती निराशायोग्य प्रवृत्ती नाही आहे. त्यांच्या सगळ्या प्रवृत्ती ह्या पार पडलेल्या आहेत, त्यांना नाहीतच. आपल्याला निराशा काय येते की आज मला अमुक गोष्ट हवी होती, खाण्यात अमुक पाहिजे होती, शुक्रवार आहे म्हणून काहीतरी वेगळं छान पाहिजे होतं, मला काही सवाष्णीला बोलवायचं होतं, आणि ते जर जमलं नाही तर ती माझी निराशा होते. मिळालं नाही तर निराशा होते. तसं या सद्गुरूंना, परमात्म्याला काही मिळालं नाही म्हणून दुराशा झाली असा भागच नाही आहे.
म्हणजे त्यांच्या ठिकाणी प्रवृत्तीचा एवढासा कणभर सुद्धा अंश नाही आहे. मग कशाची निवृत्ती करायची? आता आपल्याला काय होतं की एखादा म्हणेल ठीक आहे हो, या शुक्रवारी नाही जमलं, पुढच्या शुक्रवारी करा, अशी आपण प्रवृत्तीची थोडीशी काहीतरी हे करतो, ॲडजस्टमेंट करतो. पण प्रवृत्ती टाकून देत नाही, आपल्याला ती सोडता येत नाही. किंवा ठीक आहे, मला आज अमुकच पाहिजे होतं आणि ते नाही मिळालं, तर मी त्याला पर्यायी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असते किंवा असतो. या निवृत्तीनाथांना, परमात्म्याला, परब्रह्माला असं कुठलीच गोष्ट नाही आहे की आता ही गोष्ट नाही मिळत आहे किंवा ह्या गोष्टीकडं प्रवृत्ती आहे आणि ती मला सोडावी लागते किंवा तिच्याकडे मला पाठ फिरवावी लागते, असं नाही आहे. म्हणजे प्रवृत्तीच्या विरुद्ध निवृत्ती ही भावना आहे किंवा निवृत्ती ही गोष्ट आहे आणि ती आत्मत्वाकडे आली आहे, याच्यामध्ये शंकाच नाही. निवृत्ती नामाच्या ठाई बैसे कैसी, निवर्त्य तव नाही महाकाई, निवर्तवी तरी निवृत्ती नामाच्या ठाई कैसा बैसे. मग निवृत्तीच्या नावा ठिकाणी, त्या निवृत्तीच्या स्थायी ठिकाणी तो कसा बसतो? कारण ज्याला प्रवृत्तीच नाही, मग निवृत्ती म्हणायचंही कारण नाही. जसं आपण बघा, खरा आणि खोटा हे दोन शब्द घ्या. खरा जो खराच असतो तिथं म्हणावं लागतं का हा खोटा नाही, असं म्हणण्यासारखं आहे. निवृत्ती आहे नाव, हा खोटा नाही म्हणजे हे खरं आहे. पण खरं ते खरंच ना, त्याला वेगळं काही सांगायची गरज नाही. दुसरं घेऊ उदाहरण की हा पांढरा शुभ्र रंग आहे, मग आपण त्याला 7 रंग म्हणायचं का? हा निळा नाही, हा काळा नाही, हा लाल नाही, हा पिवळा नाही, दगडी नाही, जे जे काय, कशाला? हा फक्त पांढरा आहे एवढं म्हणजे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ असताना पुन्हा त्याला कशाला? तसं आता पुढची ओवी आपल्याला म्हणून काल मी समजावून दिली होती, पण परत एकदा घेऊया की वामनराव देशपांडे छान पटवून देतात आणि ताईंनी ते बरंचसं सांगितलं आहे पण, की सद्गुरूंचं नाव हे निवृत्तीनाथ म्हणजे ते कसे आहेत? स्थूल नाही, त्याला कसलीही आसक्ती नाही, त्यामुळं कशातून निवृत्त व्हायचं? एकूणच त्यांच्या अस्तित्वाला अंत ना पार नाही, म्हणजे अंत नाही आणि शेवटही नाही आहे काही, किंवा सुरुवातही नाही शेवटही नाही. ते त्रिकालव्यापी आहेत. आपण कितीही महागडी वस्तू आणा, कितीही महागडी आणा. आता हल्ली तर इतका जमाना ह्याचा झालेला आहे की 5 मिनिटाच्या इव्हेंटसाठी 50,000 खर्च करायला लोक तयार आहेत. आणि आपण म्हणतो काय त्याचा उपयोग आहे? आता 5 मिनिटासाठी 5 रुपयाची वस्तूसुद्धा किंवा 5,000ची 500ची जे काय म्हणाल तेवढीसुद्धा वास आहे, पण तसं नाही आहे. त्यामुळं त्रिकाल टिकणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे परमात्म तत्व आहे. सद्गुरू आहेत म्हणजेच निवृत्ती आहेत. मग त्यांना कशातनं निवृत्त व्हायचे? त्यांना निवृत्त होण्यासाठी काही नाहीच आहे, प्रवृत्तीच नाही, तर निवृत्ती कशातून आली? आणि म्हणून ते त्रिकाल व्यापी आहेत. त्यांच्यापाशी जीवाला करण्याजोगं काहीच नाही. आपण म्हणतो आता माझं काही उरलं नाही, काही उरलं नाही. तुम्ही आता या आपल्या तुमच्या किंवा आपल्यापेक्षा जास्ती वयाच्या लोकांना विचारा की आता दादा असतील किंवा ताई असतील किंवा जे कोणी आजी आजोबा असतील, त्यांना जर आपण म्हणलं की ठीक आहे ना, आता सगळं साध्य झालं ना, सगळं प्राप्त झालं ना, हो म्हणतात, आता मला कशाची इच्छा नाही. पण पुढे 2-4 गोष्टी सांगतात. मला अमकं तीर्थक्षेत्र राहिलं आहे, मला अमक्याची भेट घ्यायची राहिलेली आहे, आयुष्यात मला ही गोष्ट कधी खायला मिळाली नाही, आयुष्यात मला इथं काहीतरी मोठं श्रीमंतीचं हे मिळालं नाही. तेवढं एकदा, म्हणजे ही प्रवृत्तीच आहे की नाही? त्याला निवृत्ती म्हणता येईल का? नाही. आपला व्यवहार सगळा हा प्रवृत्तीच आहे. पण निवृत्तीच्या ठिकाणी कुठलीच प्रवृत्ती नाही, याच्याखाली अंडरलाईन आहे. आणि आपल्याला तसं निवृत्त होण्याचा म्हणजे प्रयत्न करायचा. आणि निवृत्तीचं नावसुद्धा हे आभासात्मक आहे, म्हणजे त्यांना निवृत्तीसुद्धा म्हणायचं कारणच नाही आहे. कुठलीच वृत्ती नाही अशी ती व्यक्ती असल्यामुळं की अशी ती गोष्ट असल्यामुळं ते नाव अन्वर्थक व्हावं म्हणून फक्त त्यांचा प्रयत्न चालला आहे. 34वी ओवी अगदी सोपी आहे म्हटलं होतं मी, आणि काल थोडी जाता जाता सांगितलेली होती आणि ती मला आवडलीच. अशी उदाहरणं आली की आपल्याला छान पडतं. सूर्यासी अंधकारू कै झाला होता गोचरू,
तरी तमारी हा डंगरू आला सखी. आता तमारी, तम म्हणजे अंधार आणि त्याचा अरी म्हणजे शत्रू. मग सूर्यासी कैसा अंधकार, सूर्याला अंधकार माहितीच नाहीये, पण तरी सुद्धा त्याला तमारी का म्हटलं जातं? जसं मगाशी म्हणलं की हा खरं बोलणार आहे, हा सत्य बोलणार आहे, तो कधीच खोटं बोलत नाही. मग त्यांना म्हणायचं का की त्यांनी खोट्याला जिंकून घेतलेलं आहे किंवा तो खोट्याचा शत्रू आहे? अशी ही रचना आहे बघा, की सूर्यासी अंधकारू कै झाला होता गोचरू. तो डोळ्यांनी दिसला होता का तुम्हाला? नाही. तरी तमारी हा डंगरू आला चिकी. डंगरू म्हणजे डंका किंवा प्रसिद्धी. मग त्याला काहीतरी प्रसिद्धी देते. आता बघा, कुठल्याही कार्यक्रमाला गेलं की इतकी विशेषणं, इतकी महत्त्वाची काय काय सांगितली जाते, आपली प्रशंसा केली जाते. हल्ली तर मला म्हणून त्या कार्यक्रमाला कुठे जावंसंच वाटत नाही. आणि लोक म्हणतात कशाला तो बायोडेटाने, काय गरज आहे? आता सगळं ते संपलेलं आहे. आता आपण वेगळ्या विश्वात वावरतो आहोत. त्यामुळे ह्या कशाच्याही पार जायचे. आणि सूर्याला जसं अंधकार ठाऊकच नाही, तरीसुद्धा आपण त्याला अंधकाराचा शत्रू असं म्हणतो. तर असं म्हणण्याची गरजच नाही आहे हो. आता जोग महाराज काय म्हणतात बघा, मला त्यांचं फार आवडले. आता या ओवीचं असं समाधान, परत एकदा ओवी वाचते वाटलंच तर. परी सूर्यासी अंधकारू कै जाहला होता गोचरू, तरी तमारी हा डगरू आला चिकी. डगरू म्हणजे डंका. आता सूर्याला अंधकार येऊन, सूर्यापुढे अंधकार येऊन सूर्यमंडळाला झाकण्याविषयी तो प्रवृत्त झाला. आणि त्या रागानं, आता बघा असं त्यांनी छान वर्णन केलं की त्या रागानं खवळून त्यानं अंधकाराशी युद्ध केलं. एवढं काही करावं लागतं का त्याला? पण असं कल्पना केली आणि त्या अंधकाराला ठार मारून टाकलं. म्हणजे तमारी, जसा मुरारी, मुर राक्षसाचा अरी म्हणजे शत्रू, तसा तमाचा अरी तो तमारी. असा कधी व्यवहार झालाय का सूर्याच्या बाबतीत? किंवा शिवाला मदनानं खूप ताप दिला म्हणून मदनाला त्यांनी जाळून टाकलं, मग तो मदनारी झाला. शिवाला मदनारी म्हणतात, अरी म्हणजे शत्रू. असा प्रकार सूर्याच्या ठिकाणी नसतोच. मग तरीसुद्धा त्याला तमारी हे नाव देतात, संज्ञा देतात. त्याप्रमाणे गुरूंच्या ठिकाणी किंवा आत्म्याच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रवृत्तीचा लेश नसूनसुद्धा, लेश म्हणजे स्पर्श नसूनसुद्धा त्याला निवृत्ती ही संज्ञा मिळालेली आहे. सोपं आहे, तशी ही ओवी खूप सोपी आहे. तरी समजा अजून कोणाला, काल मी ओव्या घेतल्या होत्या तरी मला आठवत नाही आहे, परत एकदा घेते वाटलंच. काय तरी सूर्ये पाहिला अंधार आणि केले दूर तया लागी, परी अंधाराचा मानोनिया वैरी, सूर्यासी तमारी बोलतीच. मानतोय सगळं आपण, मानतोय तसं हे परमात्म्याचं सुद्धा सगळं आपण मानतोय की त्यानंही त्याच्यात स्फुरण झालं, मग ती माया निर्माण झाली, तो प्रकृती किंवा पुरुष, शिवशक्ती, आणि त्यामुळे हे सगळं आहे. तो खरं एकमेव अद्वितीय आहे, एवढंच आपण समजून घ्यायला पाहिजे किंवा शिकायला पाहिजे. संस्कृतमधलं त्यांनी असं रचले, अंधकार स्वरूपेण कदाचित गोचरो रवे, अंधकार स्वरूपेण कदाचित गोचरो रवे, तथापि तमारी रीती प्रसिद्धिस्तस्य चागता. संधी सोडून बघा, अंधकार स्वरूपेण, अंधकाराच्या स्वरूपाने, कदा असित अगोचरः रवे, तो सूर्य कधी दिसत नाही डोळ्यांनी, असं कधी झालं का हो? अंधकारामुळं. हां, रात्रीच्या वेळेला तो दिसत नाही, पण चंद्राचा प्रकाश आपल्याला दिसतोच. तथापि तरीसुद्धा तम अरी इति प्रसिद्धी, त्याची प्रसिद्धी काय आहे? तमारी, तम अरी, तमाचा शत्रू. तस्यच आगता, त्याला हा डागही आला म्हणतात किंवा डगर आली किंवा डंका पिटवला गेला असं म्हणतात. आता हे रामाला सुद्धा किंवा सगळ्याच देवतांना
कुणाचा तरी शत्रू म्हणूनच रावणारी. बाकी त्याची इतकी चांगली कार्य आहेत. सगळ्या ऋषीमुनींना त्यांनी प्रेम दिलं, त्यांचे संकट दूर केली, त्यांना सुख म्हणजे काय म्हणू आपण साधं सुसह्य जीवन जगण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्याकडूनही सगळे काय म्हणू अगत्य आदरातिथ्य स्वीकारलं, पण त्यांनासुद्धा ज्या ज्या गोष्टी देता येतील त्या त्या दिलेल्या आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण पाहत नाही, फक्त रावणारी एवढंच एक विषंती. श्रीकृष्णालासुद्धा मुरारी सगळे त्या जेवढ्या राक्षसांना मारलं कंसारी, सगळ्या राक्षसांना मारणारा तो, अशी एक विशेषणं दिली जातात. आता पुन्हा तेच साखरेई महाराजही तेच म्हणतात की सूर्याला अंधकार कधी दिसला होता हो, पण तरी तमारी नावाचा आळ, तो डंगरूचा अर्थ डगरू किंवा डंगरूचा अर्थ त्यांनी आळ असाही घेतलाय, तर तो त्याच्यावर आळ आलाच ना. खरा म्हणजे तो अंधाराचा शत्रू आहे आणि शत्रुत्व उत्पन्न होण्यासाठी 2 व्यक्ती लागतात, तर त्याचा नाश करणारा असा काहीतरी नारा लागतो त्याला, किंवा त्याच्या पाठीमागं तो एखादा धब्बा लागतो. पण एक दुसऱ्याचा शत्रू दोघं असतील तर होईल, पण सूर्याची आणि अंधकाराची कधी गाठच पडत नाही ना, कारण गाठ पडणं शक्यच नाही. जसं यत्र धर्मो ततो जयः असं गांधारीनं सारखे म्हणायची, की जिथे धर्म आहे, धर्माचरण आहे, तिथेच जय आहे. तसं सूर्याला सुद्धा यत्र सूर्यः तत्र प्रकाशः, त्याला तमाचा काय म्हणतात ना, त्याच्या गावीच नाही त्याला ते काहीच माहिती नाही, पण तरीसुद्धा लोकांनी त्याला तमारी हे पद देऊन टाकलं. तशीच प्रवृत्तीची आणि गुरूंची कधीच गाठ पडलेली नाही, तरीसुद्धा त्यांना निवृत्ती नाव देऊन टाकलं. ते स्वरूपातच निवृत्त आहे, ठीक आहे. नाही निवृत्ती कुठलीच वृत्ती नाही. जन्माला आले, बारसं केलं तेव्हाच त्यांना निवृत्ती हे पद मिळाले किंवा नाव मिळाले. आणि निवृत्ती हे जर नाव मिथ्या आहे तर त्याची सिद्धी कशी होते, याचं उत्तर आता 35व्या ओवीत देतात. 34वी सोपी आहे, कळली असेल सगळ्यांना. कोणाला तरी कोणीतरी म्हणे झालीच नाही, ठीक आहे. लटिके येणे रूढे, जडे येणे उजिवडे, न घडे तेही घडे याची या मावा. आता आपण लटिके म्हणतो, लटिके म्हणजे खोटं, खोटंच रुसायचं असतं नाही का. प्रियकर प्रेयसी असतील, आई मुलं असतील, प्रत्येक नात्यामध्ये जरा खोटं रुसणं, लटिकं हे माहिती आहे आपल्याला. तर तैसे लटिके येणे रूढे, इथे हे खोटं किंवा मिथ्या, रूढे म्हणजे भासतं, हे खोटं भासतं. आणि जडे येणे उजिवडे, उजिवडे म्हणजे प्रकाशित होतं. खरा म्हणजे तो नेहमी प्रकाशच देत असतो. न घडे तेही घडे, आणि जे घडू नये ते घडत असतं. याची या माया, कशामुळे हे सगळं घडतं, मायेमुळं घडतं. बघा कित्येक चांगल्या लोकांच्या नशिबात असे अपराध आले, अपराधांच्या काही हे आल्या, दोष आले, कलंक लागले. त्याचं कारण माया, पूर्वजन्मीचं काहीतरी घेऊन आलेले असतील, सुकृत दुष्कृत, तेही एक कारण असतंच. पण असंही कधी कधी घडतं. आता याचा थोडा अन्वय बघूया. तैसे लटिके येणे रूढे, तैसे येणे लटिके रूढे, येणे जड उजिवडे, याची या मावा किंवा माया, न घडे तेही घडे. आता मावा शब्द वापरले. मावा म्हणजे यच्या ऐवजी व आलेला आहे तिथे, माया अर्थीच तो आलेला आहे. आता जी वस्तू मिथ्या असते, लटिके म्हणजे खोटी, मिथ्या असते. खरं तर हे सगळं स्थूल आणि सूक्ष्म विश्व जे आहे हे सगळं मिथ्या आहे, कल्पित आहे, कल्पनेनं निर्माण केलेलं आहे. आता मगाशीच ते एक दादा सांगत होते की अमक्या तमक्यानी पहिला तो
इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला, त्याला हे आत्ताचे LED आणि आत्ताचे ऊर्जेवर चालणारे ते बल्ब माहिती होते का? आज किती नवीन सगळं निघालेलं. समयासुद्धा हल्ली समया आपण आपले तेल आणि वाती करत बसतो, तासन तासन तेल भरान ते करा. आता त्या गोमयाचारे ह्याचारे म्हणजे ती अगदी क्षणात पेटते आणि लगेच संपून जाते. म्हणजे हल्ली यूज अँड थ्रोचा जमाना आहे. असं हे सगळं लटिकच आहे. ही सगळी माया आहे, हे सगळं मिथ्या आहे. म्हणजे हा जो सगळा पसारा मांडलेला आहे, ज्या ज्या वस्तू दिसतात त्याला कुठल्याही सत्याचा आधार असतो का? नसतो. आता थोडंसं सत्य असतं, थोडंसं असतं. कारण दोर आणि सर्पाचं जे नेहमी उदाहरण दिलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा काय होत असतं की दोरीच्या अस्तित्वाचा टेका घेतला आहे, म्हणजे आधार घेतलेला आहे. आणि मग काल्पनिक सर्प हा दोरीच्याच अस्तित्वाचा टेका घेतो, म्हणजे आधार घेतो. आणि मग जो भ्रमी पुरुष आहे, जो अज्ञानी पुरुष आहे, त्याला ते त्या ठिकाणी सर्प भासत राहतो. तसं हे सगळं विश्व, हा प्रपंच, ही सृष्टी, हे सगळं कसं आहे? मिथ्या आहे. आणि हा प्रपंच एकट्या परब्रह्माच्या सत्याच्या अधिष्ठानाचा टेका घेतं आणि आहेपणानं मांडला जातो. जसा तो सर्प दोरीच्या अस्तित्वाचा टेका घेऊन किंवा आधार घेऊन सर्परूपात भासतो. पण परब्रह्माच्या ठिकाणी सतत प्रकाश आहे, चित प्रकाश आहे. मग शंका अशी येते की सच्चिदानंद रूप परिपूर्ण परिब्रह्माच्या ठिकाणी विरोधी, असत, जड, दुःखरूप अशा या जगताचा कसं काय व्यवहार होतो? ही गोष्ट असंभवनीय आहे. पण कधी जाऊ दे, त्याच्यावर बोलीन मी नंतर. तथापि जी गोष्ट ज्या ठिकाणी घडायची नाही ती सद्गुरू संज्ञित ब्रह्माच्या मायेनं घडवून आणली. त्या ठिकाणी हे अभिप्रेतच नाही आहे काही. सूर्याच्या ठिकाणी अंधार अभिप्रेतच नाही, पण हे सगळं मायेने घडवून आणलेलं आहे आणि सद्गुरूरूपी परब्रह्माच्या मायेनं घडवून आणलेली आहे. पण माया ही या परब्रह्माचीच आहे. म्हणून अशाच अर्थाचा एक नामदेवाचा पण खेळी आहे. म्हणजे हे नव्हे ते कैसे झाले रे खेळिया, नाही ते दिसो लागले रे. छान अशी त्यांची रचना आहे. अरूप होते ते रूपासी आले, जीव शिव नाव पावले रे. नामदेवांनी म्हणलेलं आहे, पुन्हा एकदा ऐका. नव्हे ते कैसे झाले रे खेळिया, नाही ते दिसू लागले रे. अरूप होते ते रूपासी आले, जीव शिव नाव पावले गे. ते जीवाला शिव नाव पडलं आणि शिव म्हणजेच परमात्मा. आता याच सत्तेवर म्हणजे परमात्म्याच्या सत्तेवर हे खोटं खोटं जे आपल्याला भान होतं, भास होतो आणि त्याच्याच प्रकाशानं हे जडविश्व हे प्रकाशलं जातं. जडाला चैतन्य येतं. गुरुचरित्रातले इतके अध्याय सध्या वाचती आणि माहिती आहेत तुम्हालाही की अक्षरशः अशक्य गोष्टी शक्य करून दाखवलेल्या आहेत त्यांनी. म्हणजे त्यांना ती शक्ती आहे, पण ज्या जड जीवाला किंवा जो अज्ञानी जीव आहे त्याला ते पटवून देण्यासाठी ते त्या मायेचा आधार घेतात. त्यांना ती माया अभिप्रेत नाही आहे. म्हणजे अगदी सुकलेलं वाळलेली काडी, औदुंबराची काडी घेऊन त्याला पालवी फुटणं, वांझ महिला आपल्या म्हैशीला दूध येणं, 60 वर्षाच्या अशाच वंध्या स्त्रीला कन्याप्राप्ती, पुन्हा पुत्र होणं, ह्या अशक्य गोष्टी आहेत. पण त्या ठिकाणी त्यांनी ती माया रचून किंवा 30व्या वर्षी वैधव्य आलेल्या की 30व्या वर्षी मृत्यू पावलेल्या एखाद्या व्यक्तीला पुन्हा जीवदान मिळणं. अगदी पार संस्कार करायला नेले असताना मग त्यांना रुद्र अक्षप बांधून किंवा त्याच्यावर अभिषेकाचं जल शिंपून त्यांना पुन्हा जन्म दिला जातो. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मायेनं म्हणा की त्यांच्या शक्तीनं
ते दाखवून देतात की इथं या व्यावहारिक जगामध्ये ह्या गोष्टीत आपण रमलेलो असतो, आपल्याला त्याच गोष्टी हव्या असतात आणि ते जरी निवृत्त झालेले असते, ते जरी या विषयांच्या पलीकडे गेलेले असते, तरी सामान्य लोकांना अगोदर हा विश्वास देऊन त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या प्राप्त करून देऊन मग ते हळूहळू परमार्थाकडे त्यांना वळवतात किंवा त्याच्यावर विश्वास ठेवायला लावतात. ज्ञानदेवसुद्धा तेच सांगतात की श्रद्धा पाहिजे आहे. समजा कितीही मी समजावून सांगितलं, किती जीव ओतून सांगितलं, तरी आधी जो ऐकणारा आहे त्याच्याजवळ बुद्धी पाहिजे, त्याच्याजवळ श्रद्धा पाहिजे आणि मुख्य म्हणजे आदर पाहिजे. जो सांगतोय त्याच्याविषयी आदर पाहिजे. तरी ह्या गोष्टी ज्ञानदेवांचे फार सुंदर असे काय म्हणू आपण एक 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 टप्पे ते सांगत असतात. म्हणून प्रत्येक भासणाऱ्या किंवा या खोट्या पदार्थांच्या बुडाशी सत्य पदार्थ असावाच लागतो. भ्रमामध्ये सत्य हे शिंपीचा आधार असतो आणि मग नियम सिद्ध झाला की खोट्या पदार्थांचं जे भान होतं त्याला सत्य अधिष्ठानाची अपेक्षा असते. नामरूप पंच जरी खोटा आहे तरी काही सत्य पदार्थांची त्यालाही आवश्यकता आहेच. जो आहे, जो सत्य पदार्थ आहे तोच परमात्मा आहे. मग सगळंच जर खोटं असतं तर याचं अस्तित्व म्हणजे आलंच नसतं, त्याला अस्तित्वच आलं नसतं. पण अस्तित्व आहे, अस्तित्व आहे म्हणजेच त्यात सत्याचा अंश आहे आणि सत्य म्हणजे परमात्मा. आज आपण रोज वर्ग घेतोय, तुम्ही उपस्थित राहताय, तुम्ही बोलताय, मी सांगतेय, 4 पुस्तकांचा आधार घेतोय, त्याच्या आधारे आपण हे समजून घेतो. म्हणजे श्रीगुरूंच्या सत्तेनंच हे जे काही खोटं रूप जरी आपल्याला दिसत असलं परमात्म्याच्या सत्तेनं, तरीसुद्धा त्यांच्याच प्रकाशानं ते भासतं. नाहीतर आपल्याला जर ती शक्ती असती तर आपणही अजूनही आपल्याला ती शक्ती येऊ शकते. जर परमात्म्याचं ज्ञान झालं तर आपल्यालाही हे सगळं लटकं आहे, खोटं आहे हे समजून येईल. आणि त्या लटक्याच्या मागे एकच परमतत्व आहे, एकच सत्यतत्व आहे, ते म्हणजे श्री गुरुतत्व किंवा परमात्मा. गुरूंच्या तर किती कथा आता एकनाथांच्याही ऐकल्या, तुकारामांच्याही ऐकल्या, ज्ञानदेवांच्याही आपण रोज ऐकतोच आहोत की गुरु परमात्मा आहे आणि त्याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. अशी ही 35वी ओवी आहे. त्याच्यातलं आपण संस्कृत बघूया. ताई, हो, ह्या वेदात काय म्हटलंय? मिथ्याचा अर्थ म्हणाला होता काल. मिथ्या म्हणजे खोटं असं नाही, असं घ्यायचं, भासमान. वेदात काय म्हटलंय म्हणाला? भासमान म्हणत. वेदात काहीतरी म्हटलंय म्हणाला होता ना. हो, पण तेच भासमान अशा अर्थीच आहे ते. ओके. हां, म्हणजे दिसतंय पण ते कायमचं नाही आहे. जसं त्या गुरूंनी भासमान होणारं जिरजिरीत वस्त्र परिधान केले, भासमान होणारं म्हणजे ते खरं नाही आहे, पण दिसतंय म्हणून खोटंही नाही आहे. तसे हे जग आहे. बघेन आणि पुन्हा मला काही वेगळा मिळाला संदर्भ तर सांगेन. आपण याचं हे बघूया, संस्कृत बघूया. पस्तीसावी ओवी बघा. जडं प्रकाशते येन मिथ्याभूतं विरोहति न घटते तद्घटते यस्य न घटते तद्घटते यस्य माया विलासतः. जडं प्रकाशते. जड म्हणजे ज्याला चैतन्य नाही, चैतन्यत्व नाही, ती गोष्टसुद्धा प्रकाशित होते. कशामुळं? येन मिथ्याभूतं विरोहति, किंवा जे मिथ्या वाटते, आता तुम्ही म्हणताय तोच पुन्हा शब्द आलेला इथे, त्यासुद्धा गोष्टी वाढायला लागतात. न घटते तद्घटते, ज्याचा काय म्हणू आपण संहार म्हणा किंवा कमी होणं, घट होणे, ते सुद्धा घटत जातं.
यस्य माया विलासतः, ज्याच्या मायेच्या विलासामुळं ते मिथ्याभूत नुसतं भासमान असून सुद्धा आपल्याला प्रकाशित होतं. अगदी तेच उदाहरण फक्त डोक्यात ठेवा, दोरी आणि सर्पाचं, की तो सर्प तिथे खरा आहे का? मिथ्या म्हणजे खोटा अगदी असं नाही म्हणायचं, भासमान आहे. क्षणभर तो प्रकाशित झाला सर्प म्हणून, आणि ज्ञान झालं की ते सगळं मिटून गेलं. मग आपल्यालाच हसू येतं. कधी कधी एखाद्याचं घर शोधताना, एखादी व्यक्ती शोधताना सुद्धा असं आपली फसगत होते. सारख्या दिसणाऱ्या कोणीतरी व्यक्ती असतात, आपण त्यांनाच हाक मारून जातो आणि ते नंतर म्हणतात नाही हो मी अमुक आहे, मी अमक्या ठिकाणी तुम्हाला भेटलो होतो. मग आपल्याला लक्षात येतं की अरेच्छा, आपण साम्यामुळं किंवा अज्ञानामुळं कुणाला तरी काहीतरी मानलेलं आहे. आता स्वरूपानंद काय म्हणतात बघा. जयाची या माया योगेल टीकाच, जयाची या माया योगेल टीकाच, वाटतसे साच दृश्याभास. जयाची या माया योगेल टीकाच, वाटतसे साच दृश्याभास. जयाची या माया योगे जडासीही, जयाची या माया योगे जडासीही, चिद्घनता येई स्वभावेची, चिद्घनता येई स्वभावेची. जयाची या माया विलासे अद्भुत, जयाची या माया विलासे अद्भुत, जे का अघटित घडे चित. हा शब्द घटितच यांनी छान दिला आहे. जे घडू शकणार नाही ते सुद्धा इथं घडते. जे का अघटित तेची घडे. त्या गुरूंचीच उदाहरणं मगाशी मी सांगत होते, तसं त्या गुरुचरित्रातलं एका शेतकऱ्याचं उदाहरण आहे. सहज आत्ता घटिता घडेची, ते मला फार आवडलेलं. श्रद्धा असते गुरूंवर, आत्यंतिक श्रद्धा असते. तो आपल्या शेतामध्ये रोज काम करत असायचा आणि गुरु तिथून शेताजवळून नदीवर स्नानासाठी जायचे. तर तो रोज त्यांना तिथे येऊन चरणावर नमस्कार करून परत जायचा, रोज नित्यनेमानं. असे खूप ज्यांची श्रद्धा आहे ना गुरूंवर, परमात्म्यावर, ते कधीही त्याच्यात आळस कंटाळा मनात शंका ठेवत नाही. आता त्याचं शेत छान असं ज्वारीचं फुलत होतं, चांगलं भरून आलेलं होतं. आणि एके दिवशी गुरूंच्या जवळ तो जातो, नमस्कार करतो. तो गुरु म्हणतात तू का रोज मला नमस्कार करतोस? आता बघा, प्रवृत्ती आणि निवृत्ती. गुरूंना काही आहे का कशाची प्रवृत्ती नाही आहे, पण ते त्याला म्हणतात का तू असं करतोस? तर तो म्हणतो माझं शेत चांगलं व्हावं ना म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. आलेलं आहे, छान भराला आलेलं आहे, पण तरी ते चांगलं राहावं अशी माझी इच्छा म्हणून मी तुम्हाला नमस्कार. चला ना म्हणे माझं शेत बघायला. तर ते घेऊन जातो, शेत विकायला घेऊन जातो. गुरु शेत पाहतात आणि म्हणतात खूपच छान आहे रे, मग आता तुला काय अपेक्षा आहे? नाही म्हणे तुम्ही मला सांगा मी आता काय करू ते. श्रद्धा नावाची गोष्ट काय माणसाला देऊन जाते हे त्या उदाहरणातनं मला अगदी खूप पटलेलं आहे. गुरु म्हणतात आता तू असं कर, हे तुझं आलेलं शेत सगळं छेदून टाक, तोडून टाक. तोडून म्हणजे अर्ध खुडणे म्हणतात तसं. ते कट कर म्हणे, पूर्ण खालपासनं उखडून नको टाकू, पण जे वर वाढलेलं आहे हे सगळं तोडून टाक. त्याचा विश्वास आहे. तो म्हणतो ठीक आहे. मग आता त्याला कामकार बोलवले पाहिजेत आणि सांगायला जातो. तो गावचा जो अधिकारी असतो त्यालाही सांगतो की मला जरा माणसं द्या, हे तोडायचे. ते देतात. ते म्हणतात कशाला? म्हणे एवढं छान शेत आलेलं आहे. बायको मुलं म्हणतात तुम्हाला काय वेडबीड लागलं काय? त्या गुरूंच्या नादी लागून काहीतरी करू नका, आपले छान शेत भरलेलं आहे, फुललेलं आहे. नाही म्हणतो मला गुरूंनी सांगितलं, त्याच्यावर विश्वास आहे. आणि तो अधिकारी जो असतो, ग्रामाधिकारी, तो म्हणतो तुझं जर समजा काही कमी जास्त झालं या शेताचं, तर जी द्यायचा असतो ना शेतसारा, तर ते धान्य तू किती देणार? तो म्हणतो दरवर्षी असतं तेवढं तर मी देईनच, पण यावर्षी मी दुप्पट देईन. तो म्हणतो लिहून दे. तो लिहून देतो. बघा खात्री किती केली जाते. आणि तो देतो. मग त्याला माणसं देतो. ते येतात, शेत कापतात, कापून टाकतात जेवढं वरचं आहे ते. आणि हा खुशीत घरी परत येतो. तो बायको आणि मुलं अगदी व्याकुळ होऊन आणि त्याला इतके दोष देतात की तुम्ही आपल्या तोंडचा घास काढला,
आणि शिवाय त्या अधिकाऱ्याला काय लिहून दिलं दुप्पट देतो म्हणून, आणि आपल्याला आता कंगाल व्हायची वेळ येईल असं तसं तसं. आणि थोड्याच दिवसात काय 2-4 दिवसच जात असतील आणि इतका सोसाट्या. आपल्या इथे बघा अवकाळी वर्षा होते ना, इतका जोराचा धुवाधार पाऊस पडतो की सगळ्यांची जी शेत आहेत ती म्हणजे अगदी भूमी सपाट होऊन जमीनदोस्त झाली आणि त्यांची सगळी पिकं गेली सगळ्यांची. आणि याचं मात्र कापणी केल्यामुळं जोमानं वाढलं आणि एकेका ह्याला असे 10 काय म्हणतात नाही फुटले. आणि त्याच्यामुळं 10 पटीनं 100 पटीनं त्याचं पीक वाढलं. अक्षरशः त्याला ठेवायला जागा नाही. आणि मग सगळे आश्चर्यचकित होतात. पण तो खूप गुरूंसारखाच उदार मनाचा आहे, स्वार्थी नाही आहे सध्याच्या काळातला. नाही तर एखादा म्हणला असता काय आयुष्याची हे मला आता कमवायला संधी आहे नाही का, सगळ्यांची पिकं हे झालीत, मग आता हवे त्या किमतीनं मी विकू शकतो व्यापाऱ्याच्या दृष्टीनं. त्यानं नाही तसं केलं. तो आपल्या गावासाठी तर सगळं देतोच, जेवढं ठरवलं होतं दुप्पट काय 10 पट तो म्हणतो सगळ्यांना देतो. आणि गावातल्या प्रत्येकाला भरभरून धान्य देतो आणि तरीही त्याला भरपूर उरून जातं. मग बायको मुलं विश्वास ठेवतात आणि मग सगळेजण त्या गुरूंना नमस्कार करायला जातात. तर असा हा गुरु असतो. हा व्यवहारातला जरी असला तरी हे गुरुसुद्धा परात्पर गुरुच आहेत, परमात्माच आहेत. आणि लटिका या सगळ्या गोष्टी या माया निर्माण करतात, पण त्यासुद्धा त्यांची त्याच्यामध्ये शक्ती असते आणि त्या शक्तीच्या जोरावर आपल्याला हे सगळं खरं वाटतं. पण ज्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत त्याही आपल्याला समजतात नंतर. त्यांच्या कृपादृष्टीनं किंवा कृपा आशीर्वादानामुळं सगळं हे घडत असतं. म्हणून गुरूंच्या सत्तेनंच खोटं रूपसुद्धा खरं होतं किंवा खरंसुद्धा खोटं होऊ शकतं. आणि त्यांच्याच प्रकाशानं, त्यांच्याच तेजानं, चिद्रूपानं हे सगळं प्रकाशमान होत असतं. अशी ही 35वी ओवी आहे. हे काय म्हणतात बघूया आपण. बी. कुलकर्णी आणि मानसीताई म्हणजे 2 हे घेऊया मग. तैसे लटिके नाही, ही लटिका किंवा खोटी माया असल्यामुळं हे सगळं रूढ झालेलं आहे. त्याच्यामुळंच रूढ झालेली आहे आणि पदार्थ त्याच्यामुळंच दिसूही लागतात. वास्तविक माया किंवा जड पदार्थ इथं काहीच नाही आहे, खरं ते नाही आहे. पण त्याच्या मायेनं जे कधी घडलं नाही ते घडतं. आणि जडता विविधता खरं असूच शकत नाही, पण त्यांचंसुद्धा अस्तित्व त्याच्या शक्तीमुळंच आपल्याला भासतं, अस्तित्वही भासतं. आणि ते घडलं आहे असं दिसतं. हेही सगळं या निवृत्तीमुळंच. खूप बघा, खूप संत आत्ताच्या काळातसुद्धा असे दिसतात की त्यांना कशाचीही अपेक्षा नसते. अगदी आपले मुकुंद काका जाडदेवळेकर असतील, स्वामी गोविंददेव गिरीजी असतील, असे खूप आपल्या जवळपासचे सुद्धा, ते आता स्वरूपानंद होऊन गेले. जवळचे जे आपल्या थोडेसे जवळपासचे जे संत आपण अनुभवतो, कशाचीही म्हणजे सगळं निर्मम वृत्तीनं असे ते निस्संग वृत्तीनं राहत असतात. आणि त्यांच्या ठिकाणी दान धर्म कितीतरी अशा राशीच्या राशी येतात, पण ते त्याला कशालाही स्पर्श करत नाही. ते त्याचा सगळ्यांचा विनियोग पुन्हा गरिबांसाठी किंवा ज्याला आवश्यकता आहे त्याच्यासाठी देत असतात. म्हणजे ही सगळी त्यांची लटिकी माया आहे. त्यांना त्याचं काहीच वृत्ती नसते, त्यांची कशामध्येच वृत्ती नसते. आणि आपण मात्र जर आपण कुठं गेलो, आता परवा कुठे सांगत होते की सगळं फुकट मिळते म्हणून एवढी रांग लागते ज्यांच्या घरी सगळं. आता जेवणाचं सुद्धा मला तर असं वाटतं की अशा ठिकाणी सगळ्या गरिबांनी जावं व तिथं पुन्हा चांगले प्रतिष्ठित आणि सगळे श्रेष्ठच लोक जात राहतात. तर तसं घडू नये खरं म्हणजे.
आता सद्गुरू हा तर यांनी असं म्हटलंय, छान मानसीताई फार सुंदर लिहितात. ते असं म्हणतात की सद्गुरू हा एक मोठा जादूगार आहे. म्हणजे खोटं असेल ते भ्रम असेल ते तो खोट्याचं खरं, भ्रमाचं सत्य करून रूढ बनवायचा, जडविश्व चैतन्यानं उजळायचं, असं याचं मायावी खेळ आहे. खेळिया म्हणले ना, तर तो खेळ करत असतो. आणि नव्हत्याचं क्षणार्धात होतं आणि होत्याचं क्षणार्धात नव्हतंही होतं. आणि मर्त्य जगणं याच्या स्पर्शानं अमर होतं. फार सुंदर, छान दिले बघा त्यांनी. मला फार आवडलं की आपल्याला फक्त देहरूपानं जगायचं नाही आहे, कीर्तिरूपानं पण जगायचं असतं. आणि आपल्याला अमरत्व देण्याचं कामसुद्धा हे गुरुच करत असतात. आपल्या हातून काहीतरी चांगली सेवा घडवून घेतात, करून घेतात, समाजासाठी काहीतरी करून घेतात, गरिबांसाठी काहीतरी करून घेतात. आणि ते आपण करत राहूया. कुणाला प्रार्थना म्हणायची असेल म्हणा, नाहीतर मग मी म्हणते. मॅडम हो, म्हणा म्हणा म्हणा. भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रीत्वा प्राकृतिगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. गीताशास्त्रं वाङ्बुधिकल्पं नवं तदीयं वयद्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यत्तेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान पंडित महाराज की जय. आरती म्हणते आता हे म्हणू म्हणा म्हणा, आरती पण म्हणा. भारत ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी हित नेण ते कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा नाटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान पंडितनाथ महाराज की जय. जय श्री कृष्ण. ज्ञानेश्वर. छान.